मंडळी नमस्कार. राज ठाकरेंच्या घणाघाती भाषणानंतर अनेकांनी त्या भाषणाचे अर्थ आपल्याला हवे तसे काढायला सुरुवात केलेली आहे. कुणी रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणत मधली ओळ सांगताय, तर कुणी राज ठाकरे भाजपचीच भाषा कसं बोलत होते ते देखील सांगताय. कोणाला राज ठाकरे सुपारी बहादर वाटतात, तर कोणी सुपारीचं व्यसन वाईट अशा आशयाचे ट्विट करताय. म्हणजे अगदी राज्याचे मंत्री सुद्धा सुपारीचं व्यसन वाईट अशा आशयाची पोस्ट कोणासाठी करतात हे न कळण्या इतकी महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाही. रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणत मधली ओळ सांगणाऱ्या पत्रकारांच्यासाठी मला एकच सांगायचं आहे की ही मधली ओळ अस्तित्वात नसते. दोन ओळीच असतात आणि ही मधली नसलेली ओळ आपण वाचत असतो. म्हणजे ओळ नसते पण ती वाचायची असते. म्हणजे नसलेला विषय सांगणे याला आमच्याकडे मधलं बोट लावणे असं म्हणतात. तसा बोटिंग नावाचा शब्द मी दोन भाषेतही उच्चारत असतो. एक इंग्रजी बोटिंग, जी बोट म्हणजे नाव यातून करायची असते, आणि दुसरं मराठी बोटिंग म्हणजे काय ते कळलं असेल. आता हे मराठी बोटिंग करण्याची परंपरा मराठी माध्यमांच्या मध्ये आजकाल नव्यानं आली आहे, आणि ही परंपरा महाराष्ट्रातले पत्रकार अगदी बिनबोबाटपणे जोपासत आहेत. हे मधलं बोट लावून उचकाविण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे. राज ठाकरे यांचं भाषण आणि त्यावर झालेली पत्रकारांची आणि राजकारण्यांची अंगुली कला या सगळ्यावर जर भाष्य करायचं झालं तर या भाषणाचे काही मुद्दे स्पष्ट करणं आवश्यक आहे. राज ठाकरे बोलत होते ती भाषा कोणाची? ईडीच्या धमकीची, की भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट, की भाजपची घेतलेली सुपारी? एक ना अनेक असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज ठाकरे यांची भाषा भाजपचीही असली तरी त्यातल्या चुका दाखवणं आवश्यक आहे. राज ठाकरे जे बोलतायत ते बरोबर की अयोग्य हे सांगणं आवश्यक आहे. म्हणजे उद्या जर चंद्रकांत पाटील भाजपचे अध्यक्ष असं म्हणाले की न्यूटननी एक गतीचा सिद्धांत सांगितला, झाडावरून पडलेलं सफरचंद खाली पडतं, तर ती भाजपची भाषा होईल का? आणि त्याच्या विरोधातलं मत तुम्ही मांडणार आहात का? असं भाऊ मला म्हणाले होते. भाजपची भाषा ही भाजपची भाषा असेल तर त्यातलं गैर काय, चूक काय हे जरा सांगणं आवश्यक आहे. काय म्हणाले राज ठाकरे त्यातल्या काही मुद्द्यांचा उहापोह करणं आवश्यक आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना सरळ सरळ सूचना दिली, सांगितलं की विधानसभेमध्ये करा मला अटक, मलाही अटक करा, मलाही आत टाका असं म्हणण्यापेक्षा मनपाच्या कामामध्ये आपल्या घरची माणसं जाऊ देऊ नये एवढीच काळजी घेण्याची गरज आहे असा राज ठाकरेंनी आपल्या बंधूंना सल्ला दिला. आणि तो सल्ला उद्धव ठाकरेंनी मानावा की न मानावा हा उद्धव ठाकरेंचा विषय. यशवंत जाधवांच्या प्रकरणात जे जे काही घडत आलंय ते आपण सगळं बघत आलेलो आहोत. अगदी पाटणकरांच्या वरती पडलेली रेड पण आपण बघितलेली आहे. पाटणकरांची जप्त झालेली प्रॉपर्टी पण आपण बघितलेली आहे. जर खरंच एवढी मनपाच्या कामातल्या भ्रष्टाचाराची भीती वाटत असेल, स्वतःच्या अटकेची भीती वाटत असेल, तर अशा प्रकरणात न गेलेलं बरं. आपण गेलो नाही तर कोणी आपल्याला गोवणार नाही. पण असं असताना सुद्धा तिथे जाऊन त्यात भ्रष्टाचार करून पैसे कमावून आता करा मला अटक असा भावनिक मुद्दा करण्यामध्ये काय हाशील आहे? बरं, ईडीने केलेल्या कारवाईत काय चूक आहे कोणी सांगेल का? अजूनही अनिल देशमुखांना जामीन मिळालेला नाहीये. अजूनही नवाब मलिक तुरुंगाच्या बाहेर आलेले नाही आहेत. यशवंत जाधवांची डायरी मीच लिहिली आहे असं यशवंत जाधवांनी कबूल केलेलं आहे. मिलिंद नार्वेकरांना आपला बंगला पडावा लागलेला आहे. अनिल परबांच्या रिसॉर्टच्या बाबतीमधली काय अवस्था आहे आपण बघितलाय. अगदी 1 कोट्यावधी रुपयांची चोरी करण्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची स्थिती काय आहे हे देखील आपल्याला चांगलं माहित आहे. पाणी मुरलेलं आहे
आणि त्यामुळंच ही ओल फुटलेली आहे. त्यामुळं उगाच राज ठाकरेंनी जी काही भाषा वापरलेली आहे तिला भाजपची भाषा म्हणून नाकारण्यामध्ये काहीही गैर नाही. दुसरा मुद्दा राज ठाकरे बोलले, ते म्हणाले की तुम्ही होतात भाजप सोबत, अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संसार स्थापन केला. त्याच्या आधी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजप सोबत संसार स्थापन केला. राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आलेल्या मुद्द्यांचा विचार न करता या भाषणात मांडलेल्या मुद्द्यांचा विचार केला तर, म्हणजे माझं मत असं आहे की पूर्वी राज ठाकरे पूर्वीपासून एकाला टार्गेट करून बोलत आलेले आहेत. मागच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं होतं, आता ते शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला टार्गेट करतात. अहो खरंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात लढली आणि अचानक जाऊन भाजप सोबत अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, यात कुणालाच गैर वाटत नाही का? किंवा ज्यांना शिव्या घातल्या व्यासपीठावरून, नको नको त्या शिव्या घातल्या, त्या शरद पवारांना आपला सर्वोच्च नेता म्हणत उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि अगदी आपलं हिंदुत्व सोडून मुसलमानांचं लांगुलं चालन करायला लागले. यावर राज ठाकरे यांनी केलेलं भाष्य गैर काय? यात सत्य ते काय? बरं, भाजपच्या वरती सत्तेसाठी आरोप करणाऱ्या, म्हणजे अजित पवारांच्या जवळ जाण्याचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठीच चक्क विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आपली जवळीक साधलेली आहेच आहे की. तुम्हाला ही सत्ताच हवी होती, मुख्यमंत्री पद हवं होतं आणि त्याच पदासाठी म्हणजे वर्षावर राहायचंच, मी मिरवणारच, या अट्टहासापोटी जे काही घडलंय ना, त्यात महाराष्ट्रातल्या जनतेलाच एप्रिल फूल बनवल्या गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही लफडं करता एकासोबत, फिरता एकासोबत, गार्डनमध्ये एकासोबत, ओयोच्या रूम मध्ये एकासोबत, आणि झालेल्या अपत्याला भलत्याच नाव. म्हणजे ज्यानं प्रयत्न केलेत तो बिचारा अपत्यापासून वंचित, आणि ज्यानं काहीच केलं नाही त्याला फुकट अपत्य म्हणून गेलं, नाव द्यायचं आलं. अशी सगळी ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची स्थिती. म्हणजे बिटवीन दी लाईन्स आहे तर हेच आहे, ही मधली ओळ, मधलं बोट यालाच म्हणतात. ते जरा बाजूलाच राहिले सगळे आणि भलतेच मजा करू लागले. मग हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमांना मांडता येत नाहीये का? म्हणजे अगदी संख्याबळ महत्वाचं असतं, संख्याबळ महत्वाचं असतं, कसंही असो, कसंही जमा केलेला असतो, सभागृहातलं संख्याबळ महत्वाचं असतं, असं म्हणून ज्या संख्याबळासाठी तुम्ही जे जे मुद्दे जनतेच्या समोर मांडलेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं असेल तर तुमचं संख्याबळ तुम्हाला लखलाभ असो. पण राज ठाकरे जे काही बोललेत त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाहीये. हा, भलेही राज ठाकरेंच्या 3-4 निवडणुकांमधल्या भूमिका बदलत्या राहिलेल्या असतील. त्यांनी शरद पवारांची मुलाखत घेऊन बघितली, त्यांनी भाजपवर लावरे तो व्हिडिओ म्हणून टीका करून बघितलाय. म्हणजे ज्या वेळेला लावरे तो व्हिडिओ म्हणत होते राज ठाकरे, तेव्हा याच सुप्रिया सुळेंना ते गोड वाटत होतं. म्हणजे चतुर्थीला खाल्लेल्या मटणासारखं गोड लागत होतं भाषण. येवल्याच्या त्या हॉटेलमध्ये सुप्रिया सुळे मटण खायला चतुर्थीला, आणि चतुर्थीच्या दिवशी मटण फार गोड जसं लागत होतं ना, तसं सुप्रिया सुळेंना राज ठाकरेंचं लावरे ते वालं भाषण, हे व्हिडिओवालं भाषण खूप गोड लागत होतं. आणि आता अचानक त्यांनी दुसराच व्हिडिओ लावल्यावर ते का वाईट वाटू लागलं? जर राज ठाकरे एंटरटेनमेंट असतील तर त्यांनी आताच्या केलेल्या भाषणालाही एंटरटेनमेंट म्हणण्याची हिंमत राष्ट्रवादीवाल्याच्या मध्ये काय नाही? खरं सांगू का, राज ठाकरेंचं भाषण या सगळ्यांच्या जिवारी लागलेलं दिसतंय. कारण विश्वप्रवक्ते संजय राऊत, ज्यांना सगळ्याच विषयावर बोलायचा अधिकार आहे, ते तर बोलले. उद्धव ठाकरे बोलले, शरद पवार बोलले, अजित पवार बोलले, सुप्रिया सुळे बोलल्या. म्हणजे सगळ्यांनाच एकूणच हे भाषण खूप जिव्हारी लागलेलं दिसतंय. आणि त्याचमुळं राज ठाकरेंच्या या भाषणाला मधल्या ओळीचा अर्थ सांगत मधलं बोट लावण्यासाठी आपल्या पाळीव लोकांना पुढे पाठवलं दिसतंय. आता बघूया हे मधलं बोट राज ठाकरेंना उचकावतं की बोट लावल्याबद्दल याच लोकांचं पोट फाडलं जातं. नमस्कार.